अरे नाही एवढा स्टेबल होत माझा मोबाईल घ्या. टॉर्च ऑन झाली. भेंडी वाजले 9:30. 9:30 वाजली. 9:30. ये भाई पाऊस लो. चलो कितना चिखल चिखल हो चुका है. चिखल चिखल बा पाणी बघा. देखलो मित्र बघा. ओ माय गॉड. कशाला चालू भाई मात पावणे 10 वाढले भाई. तिकडे व्ह्यू बघा. तर म्हणून बघा एवढा पाणी. थोडा तरी आपला मोबाईल सटकला तर डायरेक्ट चिखलात. बोलतो चिखलात. असे आवडतात. आमच्याकडे आवड नाही बोलतात. वेलकम बॅक. आपण स्वागत करतो तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर आपण 3 आठवड्यानंतर ब्लॉग सुरू करतोय. ते पहिलं ब्लॉग करतोय शेतातून. बाकीकडे बघा तुम्ही कसं हिरवगार झालं. हे सगळं गावात आहे मित्रांनो. समजू नका की भात आहे, कारण की वाट आहे आमचे चालायचे. हे बघा हे सगळं गावात आहे. थोडा दम काढला आणि ब्लॉग सुरू केला बाई. तिकडं ती कंपनी दिसते की नाही मला नाही माहिती. बाकी स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मित्रांनो. तर पहिला शेत लागला तुम्हाला माहिती आहे. हां अशी वाटे मित्रांनो अशी. मी वाटतून जाते मी शेतात. एवढा उशीर इथं बसलो पण साला एक ठुणूक पण लागत नाही मला. बाई काय करायचं बाई. तिकडे बाकी व्ह्यू बघा असला खतरनाक झाला बाई. व्ह्यू एक नंबर व्ह्यू झाला बाई. एक नंबर एकदम तडकता फडकता व्ह्यू. एक साईडला पाऊस एक साईडला ऊन. तर बघा ना बाई एक ठुणूक सुद्धा लागत नव्हती मला. पण थोड्या वेळानंतर लागली. तर आता डायरेक्ट नंतर भेटू कारण की पाऊस येतोय. मित्रांनो चला आता जातो मी घरी. कारण की माझा टाइम तर संपलेला आहे. कारण तुम्ही आलतो फक्त गरवण्यासाठी. तर आपल्याला भेटली थोडीफार. इकडे बघ सगळी आवडतात. तुमच्याकडे लावतात, आमच्याकडे आवड नाही करतात. तर भाई आता वाजलेत दुपारचे 12 आणि मी चालू होता घरी जेवायला. जाऊ घरी जाऊ. आणि एक काम आहे आपल्यासाठी. ते म्हणजे आपला फॅन आहे ना तो सुदूरता करायचा आहे. मतलब साफ करायचं त्याच्यात. ऊन बघा ना असलं भारी खतरनाक. तर मग चला बघू आता किती उशीर पोचतो पण घरी. बाकी डबल जायचं आपल्या चिखलातून. बाकी आता इथे तर चला जाऊ आता चालत. तुम्हाला भेटू आता फळ्यावर गेल्यावर म्हणजे आमच्या पुलावरती भेटू पुलावर. तर मित्रांनो गेले 2-3 वर्ष मी भात आवडण्यासाठी गेलो नाही. का माहिती आहे कारण की गेले याल्यासारखं भातच होत नाही. इकडे शेत आहेत ना इकडची सगळी ती सर्व पाण्याखाली जातात. पाण्याखाली त्यामुळं काही शेतात भात होते ते काही शेतात भात होत नाही असं होतं आहे. त्यामुळे इकडे भात कमी होतं म्हणजे आवडण्यासारखं भात होत नाही. म्हणून घरातल्या घरातच सर्वजण आवडतात. काय तर भाई चिखल एवढा आहे ना बाई. काय जर सटाकलं ना तर डायरेक्ट मोबाईल खालती पडेल आणि मोबाईलची लागेल आपली वाट. त्यामुळं रिस्क नाही घेत आपण. भेटू तुम्हाला आता वरती. तर मित्रांनो आता इथे वाटा आहेत 2. तिथे एक आहे आणि इथे एक आहे. बट आम्ही कुठून आलो होतो आता तेच मला आठवत नाही. आता मी चाललो इथून. तर बघू शकता अशा तऱ्हेने मी गाफली भाजी केलेली आहे. अरे चला जाऊ आपण. कुठून नाही कुठून तरी जायचंच आहे. काहीतरी घोलबांज केलेलं आहे. बघू आता कुठून वाट होते ती. तर ती वाट तिकडे गेली. आपण आलो आहे भलती वाटेतून असं मला वाटतंय. पण एक सांगायचं झालं ना तर इथून वाट आहे की नाही हेच नाही माहिती. बाई लोक वाटेतून कुठल्या दाखवलं मला. हे बघा ही कुठची वाट आहे ती मलाच नाही माहिती. यायचं काम केलं इथून मी. आलो पण चुकीच्या इथून आलो. तिकडून जातो मी इकडून आलो. काय करणार मी वाटत नव्हती भेटत. घुसलो कुठची तरी वाटेतून. भाई वरती आलो ना बास. वरती आल्याशी काम होतं आपलं. वरती तर आलो
बरं इथून आलो दाखवतो मी उतरलो कुठून. तर बघा मित्रांनो, उतरताना इथून उतरलो आणि चढताना तिथून चढलो मी. वाटत विसरलो मी इथून उतरलेलो ती, सॉरी ॲडव्हेंचरवाली. तर इथे गाडी आहे कोणाची तरी, बाकी आता मी एकटाच आहे गाडीत. चला पल्ल्यावर तर पोचले आमच्या. वा मला पोचले 3 गाड्या त्या, मला एकच दिसली लांबून. पाय बाकी दिली असले तर फिपलो घातली मी. आता कसली सटकत होईल ना, ती होडी आहे. कोणची माहिती आहे मला नाही माहिती कोणची होडी, तिथे आहे. बाकी आता मी जातो आहे फल्यावरून. बाकी बाई नॅचर भारी झालेलं आहे, ग्रीन सर्वीकडे. कोल्हा इकडे एक कोल्हा आता ओरडलं ना, आता आवाज तो तिकडे एक आहे. ते काय एक ब्लॉग बघितला माझ्या गेल्यावरचा, ते गेले काहीच म्हणजे 1 महिना झाला आता कंप्लीट. इथे पाणीच पाणी होतं पूर्ण, आणि आज बघा पाणी कमी आहे भाई. काय दिवसात नाही तर काल आईस सांगत होते की ते पाणी भरलं होतं फुल, आणि आज पाणी बघा किती. तरी बघा मित्रांनो अशी लावणी असते. तरी आता आवटणी असते आमच्याकडे. आता आउटच झालीच सर्व इथली आसपासची शेतं. वेलकम. तर आता मी आलो आमच्या रोडला, म्हणजे आता पोचीन थोड्या वेळात. तरी बघा ही आहे विहीर. हे तुम्हाला माहिती असतं सांगायचं, तिकडे पण आवडतात भाई. आता सगळी माणसं आवडणी करतात, कारण की भाई पाण्याचा भरोसा नाही भाई, कधी पण पाणी येऊ शकतं. आणि एकतर आलेलं पीक जाऊ शकतं. आता तर म्हणून आवडतात जे आवडण्याची झाली तर तिथे आवडतात, जे नाही ते नाही आवडतात. नंतर मी इकडे ते काल इकडे देखो इधर देखो. मित्रांनो एक गोष्ट सांगायची झाली ना, तर मी सांगू ब्लॉग कसे करतो, कधी पण करतो आणि कसे पण करतो. पण असे करतो सोबत जर कोणी नसला ना तर ब्लॉग करायला काही वाटत नाही. पण जर कोण सोबत घरातला असला, घराच्या बाहेरचा असला तरी थोडी लाज वाटते. पण जर कोण सोबत नसला तर मी एकटा कसंही ब्लॉग करतो, त्याबद्दल काही मला टेन्शन नाही. कोण काय बोलत त्याच्याशी मला काही संबंध नसतो. पण एकटा असल्याने मी ब्लॉग करायला मजा येतं. आणि आता एकटाच आहे, त्याच्याशी मला काही संबंध नाही कोण काय बघल बोलेल ते. ती दिंगा वाढ बघत असली बाई पावसाळ्यात. या वर्षी तरी चांगली तरी, तर दरवर्षी बघितून पूर्ण वाट लागते. दिंगा जर आता पडलो तर डायरेक्ट ह्याच्यात, नंतर ह्याच्यात 2 रस्ता. तरी बघा हे असले पाय घेऊन मी आता घरी जाणार आहे. धुवायला पाणी मी दिसलेच नाही कुठे. आणि झालं मित्रांनो एक, आता माझं काही दिवसात कॉलेज स्टार्ट होणार आहे. तर ट्राय करू मिनी ब्लॉग की लॉंग ब्लॉग, बघू आता जसं जमेल तसं आपण ब्लॉग सुरू करू. बट फर्स्ट ब्लॉग तर आपला येणार कॉलेजचा. बघू काय रिॲक्शन होतात सगळ्यांचे कॉलेजमध्ये, कोण कसं. पण मी पण फर्स्ट टाईम कुठेतरी असं एवढं लांब कॉलेजला ॲडमिशन झालेलं आहे. ठीक आहे ना बाई, जोपर्यंत जात नाही तोपर्यंत समजलं, म्हणून बोललो की जाऊ दे ह्या टायमिंगला होईल ते होईल, पण जाणार आपण. बाकी काय आता दाखवतं नाही. आता हा आमचा हायवे आहे जो वरतून आहे, तो मुंबई गोवा हायवे आहे. तो आमच्या इथपर्यंत तर चांगला आहे. बाकी पुढे माणगाव बिनगावची हालत तुम्हाला माहिती असेल, नागोट नाही माणगाव. बाकी इथून चांगलं आहे. तर आता चला डायरेक्ट आता घरी भेटतो, कारण की आता काही दाखवण्यासारखं इथं काहीच नाही. पण डायरेक्ट आता घरी भेटतो तुम्हाला. मित्रांनो प्रत्येकाची ड्रीम असतात, माझी ड्रीम आहेत. बघू किती कम्प्लीट होतात. प्रयत्न तर चालू राहते ड्रीम कम्प्लीट करण्याचे. ट्राय करू बाई, ट्राय करणे तरी. आता माझी केस तर खूप वाढलीत. आता ह्या रायवर जाणार आहे कटिंगसाठी केस कटिंग. बाकी चित्रून बघा इथे आलेत, दिसतात का तुम्हाला चित्रून? देख 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 ड्रॅगन फ्लाय भाई बहुत है, लेकिन जाम आहेत पण कॅमेऱ्यात दिसत नाही. हा ते चला, दिसत नाही. हा जाऊया आपण घरी, नहरी करूया. नहरी म्हणजे जेवण करूया. चलो मिलते भाई बाद में. आगेश भाई की गँग, हे देख लो. एक जर डसा घेतला ना तर महिनाभर घरात राहावं लागेल, म्हणून ह्यांच्यापासून लांबच जायचं असतं. बघते बघ हे बघ, हाडकं बघ यांचे कसले आहेत. येऊ पण नका जवळ. तर मित्रांनो तुम्ही बघता ॲम्ब्युलन्स आहे, बट ते ॲम्ब्युलन्स नाही, आमच्या कथा याच्यात शिबिर डॉक्टरांचा. तर कशामुळे मला नाही माहिती, बट आहे शिबिर. हे आमच्या हनुमंताचं मंदिर. तर मी आलो आता फायनली घरी. बाकी शिबिराला मी काय जात नाही कधी भाई. आपण सगळे तंदुरुस्त आहेत की नाही, जर गेलो तर काही नाही काही आजार सांगतील हे लोक, म्हणून जातच नाही भाई आपण. घर पर है और बारिश होने शुरू हो गई. घर पर तो आ चुके भाई, घर में तो कोई नहीं.
हे बघा कसे दोन प्राणी ओरडतात. त्यांना आले मच्छीचा वास. हे बघा तर भाई बघ ना कसे ओरडतात. तर मित्रांनो कालवण तर झालेला आहे माझा आजचा. तरी मला भेटली घालवायला. बाकी यांची बघा काय चालू आहे. तार आंबल उडाले कशी. तर आता ठेवतोय फ्रीजमध्ये. आंबल वगैरे केल्यावर भेटू. चला तर मित्र आता वाजले 1:30 आणि बघा लाईट पण गेली. आणि वहिनी तुम्हाला जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला सांगतो की पास्ता केलात मस्त. बट त्याच्यात तुम्ही चिली सॉस रेड चिली सॉस हे जर टाकला असते बघा कसे दोघे जण बसलेत. तर आता वाजले 1:30. चला आता आपले काम आहे ते म्हणजे फॅन साफ करणं. तर चला ते करूया. पण लाईट नाही त्यामुळे काही टेन्शन येते भाई. गरम होते नुसतं गरम. तुम्ही कालच एक व्हिडिओ बनवलाय मारामारी बघा वर्कशॉप आहे ना तिथल्या सगळ्या गणपती. तर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर नक्की बुकिंग करा. आणि मारा मारा. हो हो तुम्ही बघा ना थोड्याच दिवसात बाप्पा येतं. कसला दिसते नाही भाई. मी तर कधी जाऊ नाही शकलो तिथे. तर आपण इथूनच बघू शकतो काय होतंय ते बघू. मी बघतोय सुधीर ज्योती ब्लॉग या दादाचे ब्लॉग बघतो मी. डेली ब्लॉग बघतो. भारी ब्लॉग असतात मित्रांनो. फॅनला मी पूर्णच खोलला. विचार करत होता की ही मशीन पण खोला मी मोटर. पण नंतर विचारलं की नको एवढं मेकॅनिकल नाही आपण मोटर मेकॅनिकल. त्यामुळे एवढंच ठेवलं. ते पाहत आहे मी ते झाले सगळे स्वच्छ भाई. घाण आणि भाई एक एक घटना झाली का माहिती आहे. जेव्हा मी फाते काढत होतो ना फॅनचे 3 पंख्यांचे फाते काढत होतो ना तेव्हा हा फॅन सांगू इथून डायरेक्ट तिकडे उडाला. बरं झालं भाई कुठे पडला नाही भाई. असं सरळच्या सरळ पाटे गेला तो. बाकी यांच्या लालबागच्या राजाचा तिथेच आपण उभा आहे. आणि काम तर बघा आता गेटचं थोडं फटाफट चालू आहे. पाऊस होता तरी पण काम थांबलेलं नाहीये. हे बघा हा लालबागच्या राजाचा एंट्रन्स आहे. तिथे खूप मोठा असा प्रवेशद्वार बनवतात आणि मस्त अशी थीम असते. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. ते पूर्ण पॅक केलेलं आहे एवढा वरपर्यंत भाई. बाकी यांची डब्ल्यू मस्त चालू आहे. आतमध्ये मूर्ती बनणार तिथे आणि मस्त. तर बाकी चला आता तुम्हाला भेटू नंतर. नाही तर आपण ब्लॉग एंड करू. अपडेट आहे काय असं दाखवू. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग.